हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत इयत्ता 6वी यांना उपयुक्त अशी विज्ञान कृती पुस्तिका की ज्यामध्ये आपण प्रयोग क्रमांक 9 ते प्रयोग क्रमांक 14 चा अभ्यास करणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर नक्की हा चॅनल सबस्क्राइब करा, त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत जातील। मित्रांनो, सुरुवात करतोय आजच्या व्हिडिओला। आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रयोग क्रमांक 9 गुरुत्वीय बल याचा अभ्यास करणार आहोत। हेतू काय आहे तर हेतू आहे गुरुत्वीय बलाचा वस्तूवर होणारा परिणाम पाहणे। त्यासाठी जे साहित्य आहे ते साहित्य आपल्याला प्रयोगशाळेमध्ये गोळा करायचे आणि जशी आपल्याला कृती दिलेली आहे त्याप्रमाणे त्या योग्य क्रमाने तुम्हाला कृती करत जायचे। मग आता निरीक्षणे काय नोंदवायचे आहेत बघा। ठळक शब्दांपैकी अयोग्य शब्द खोडा। जो चुकीचा शब्द आहे तो खोडायचा। पहिला अनुमान, पहिलं निरीक्षण काय तर पहिल्या कृतीमध्ये दोन वेगवेगळ्या अंतरातील दगडाच्या येणाऱ्या आवाजात फरक जाणवायचे, कारण म्हणजे त्यांच्यावर गुरुत्वीय बल निरनिराळ्या प्रमाणात लागू होते। दुसरं निरीक्षण, दुसऱ्या कृतीत हलके पोते उचलण्यासाठी कमी बलाचा वापर करावा लागतो, परंतु जास्त वजन असलेले पोते उचलण्यासाठी जास्त गुरुत्वीय बल वापरावे लागते। आता यावरून अनुमान असं निघालं, वस्तूवरील गुरुत्वीय बल म्हणजे त्या वस्तूचे वजन होय। दुसरं अनुमान, हलक्या वस्तूवरील गुरुत्वीय बल कमी असते। तिसरं अनुमान, सूर्यमालेतील ग्रह व तारे यावर गुरुत्वीय आकर्षण असते। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण इथे प्रयोग क्रमांक 9 मध्ये जेवढी निरीक्षणे नोंदवायची होती त्याची नोंदणी केलेली आहे आणि त्याचबरोबर आपलं अनुमान काय निघालं हा प्रयोग पूर्ण केल्यानंतर त्याचं देखील आपण अनुमान नोंदवलेलं आहे। आता आपण येतो 10व्या प्रयोगामध्ये। नाव आहे स्थितिक विद्युत बल। हेतू काय बघा, कोणत्या पदार्थात स्थितिक विद्युत बल असते हे तपासणे। त्यासाठी आपल्याला जे साहित्य सांगितलेलं आहे ते साहित्य आपल्याला गोळा करायचं आहे आणि जशी कृती सांगितली त्या योग्य क्रमाने कृती करत जायचे। आता ज्यावेळेस आपण साहित्य गोळा करतो, कृती तयार करतो किंवा जी कृती दिली त्याप्रमाणे प्रयोग करतो, त्यानंतर तुम्हाला काही अनुमान तक्त्याच्या रूपामध्ये लिहायचे आहेत किंवा निरीक्षणे जी नोंदवलीत ही तक्त्यामध्ये माहिती भरायची आहे। जसे की एक उदाहरण बघा, त्यांनी दिलेलं आहे थर्मोकॉल असेल तर थर्मोकॉलचं निरीक्षण काय आहे, कागदाचे कपटे हलतात आणि त्याचं कारण काय असणार आहे, थर्मोकॉलवर विद्युत प्रभार निर्माण होतो। ठीक आहे, आता हे त्यांनी दिलेलं उत्तर आहे। आता यावरनं आपल्याला काय करायचंय, बाकीच्या वस्तूंवरतीची निरीक्षणे आणि कारणे नोंदवायची आहेत। मग त्यांनी दिलेली दुसरी वस्तू कुठली आहे तर ती आहे फुगवलेला फुगा। ठीक आहे, आता फुगवलेला फुगा ज्यावेळेस आपण बघतो त्याचं निरीक्षण केल्यानंतर काय मिळालं निरीक्षण, कागदाचे कपटे चिकटतात। का? कारण फुग्यावर विद्युत प्रभार निर्माण होतो। तिसरी वस्तू आहे प्लास्टिकचा कंगवा। यावर देखील कागदाचे कपटे चिकटतात कारण कंगव्यावर देखील विद्युत प्रभार निर्माण झालेला आहे। नंतर मोराचे पीस, हाताचे केस उभे राहतात। मग इथे देखील काय झालं, मोराच्या पिसावर विद्युत प्रभार निर्माण झाला। लाकडी पट्टीवरती मात्र कागदाचे कपटे काय होत नाहीत तर हालचाल करत नाहीत। याचा अर्थ लाकडी पट्टीवर विद्युत प्रभार निर्माण होत नाही। मग अनुमान काय निघलं तर घर्षणामुळे काही पदार्थावर विद्युत प्रभार निर्माण होतो। अशा विद्युत प्रभारित पदार्थावर स्थितिक विद्युत बल कार्य करते किंवा ते बल निर्माण होते। ठीक आहे, मग उत्तर आपल्याला विद्युत प्रभार आणि दुसरी रिकामी जागा आहे स्थितिक विद्युत बल। ओके, तर अशा प्रकारे आपण इथे काय केलेलं आहे, प्रयोग क्रमांक 10 स्थितिक विद्युत बल याचे जे निरीक्षण आहेत ती नोंदवलीत। आता आपण आलो प्रयोग क्रमांक 11 मध्ये। प्रयोग क्रमांक 11 आहे कार्य आणि बल यांचा परस्पर संबंध तपासणे। याकरता तुम्हाला हेतू दिलेला आहे कार्य आणि बल यांचा परस्पर संबंध अभ्यासणे। साहित्य दिलेलं आहे, कृती दिलेली आहे, त्याप्रमाणे आपल्याला ती कृती करत जायचं आहे आणि तुम्हाला आकृती दिसते त्याप्रमाणेच आपल्याला काय करायची, आपली ही कृती पूर्ण करायची आहे। आणि ज्यावेळेस आपण ही आकृतीप्रमाणे कृती करतोय त्यानंतर काही तुम्हाला निरीक्षणे नोंदवायची आहेत आणि त्यानंतर अनुमान देखील नोंदवायचं आहे। मग निरीक्षण काय बघा, 4 मीटर पर्यंत वजन उचलताना जास्त कार्य होते, बल तेवढेच असले तरी विस्थापन अधिक झालेले आहे। मग आता अनुमान काय निघालं यावरून तर कंसातील शब्द नेमक्या ठिकाणी भरायचे।
बघा आता, सारखेच बल वापरले असताना जास्त विस्थापन झालेले कार्य अधिक असते. कार्य बल आणि झालेले विस्थापन यावर अवलंबून असते. तर अशा प्रकारे आपण अनुमानमध्ये आवश्यक असलेल्या रिकाम्या जागा योग्य ठिकाणी भरलेल्या आहेत आणि इथे तुमच्या प्रयोग क्रमांक 11 अनुमान नोंदवून झालेले आहे. तर अशा प्रकारे इथे प्रयोग क्रमांक 11 देखील संपलेला आहे. जास्त प्रयोग वहीमध्ये कुठेही लिखाण नाहीयेत, फक्त तुम्हाला रिकाम्या जागा भरायच्यात. जर तुम्ही प्रयोग व्यवस्थित केला तर त्याची उत्तरे तुम्हाला आपोआप मिळत जाणार आहेत. त्यामुळे न घाबरता व्यवस्थित प्रयोग पूर्ण करा. आता आपण आलो प्रयोग क्रमांक 12 मध्ये. नाव आहे प्रयोगाचं उष्णता ऊर्जा निर्मिती. हेतू काय बघा, सौर ऊर्जेचा वापर करून उष्णता ऊर्जा निर्माण करणे. साहित्य दिले तुम्हाला बहिर्गोल भिंग आणि कागद. आता हा प्रयोग आपण लहानपणी देखील केलेला आहे की भिंगावरती प्रकाशाची किरण एकत्र आणायची आणि तो कागदावर प्रकाशाचा बिंदू ठेवला की थोड्या वेळानंतर तो कागद जळायला लागतो. मग हा प्रयोग केल्यानंतर आपल्याला निरीक्षणे काय नोंदवली गेलेली आहेत किंवा काय निरीक्षण बघायला मिळालं, अनुमान काय काढलेलं आहे, हे उत्तर तुम्हाला फक्त तिथे लिहायची आहेत. ठीक आहे. मग आता निरीक्षण काय आहे ते बघा. सूर्यकिरणे जिथे एकवटली त्या कागदावरच्या बिंदूतून थोडासा धूर येतो आणि सौर ऊर्जेचे रूपांतर उष्णता ऊर्जेत होते. ठीक आहे. आता निरीक्षणे नोंदवून झाले आणि आता आपल्याला लिहायचे अनुमान. अनुमानामध्ये काय करायचे, फक्त तुम्हाला रिकाम्या जागा भरायच्या आहेत. बघा आता, सूर्यप्रकाशात उष्णता ऊर्जा असते. उष्णता हे देखील ऊर्जेचेच एक रूप आहे. अत्यंत सोपा प्रयोग आहे. प्रयोग क्रमांक 12 उष्णता ऊर्जा निर्मिती. हा प्रयोग आपण लहानपणी खेळतो अगदी याचा उपयोग करून. तर हा प्रयोग सगळ्यांना माहिती असणार आहे. तर फक्त रिकाम्या जागा भरायच्यात तुम्हाला. उष्णता आणि ऊर्जेचे रूप एवढंच उत्तर फक्त लिहायचे आणि अशा प्रकारे आपला प्रयोग क्रमांक 12 देखील संपून जातो. ठीक आहे. तर अत्यंत सोपा असा प्रयोग 12 झालेला आहे आपला. आता आपण आलो प्रयोग क्रमांक 13 मध्ये. प्रयोग क्रमांक 13 आहे तर्फांचे प्रकार. आता हेतू काय, तर तर्फेचे प्रकार अभ्यासणे. त्याकरता जे साहित्य दिलेलं आहे ते साहित्य पहिल्यांदा आपल्या प्रयोगशाळेमध्ये ते गोळा करायचे, आपल्या टेबलवरती मांडून ठेवायचे. त्यानंतर त्यांनी जी कृती ज्या क्रमाने दिलेली आहे त्या क्रमाने योग्य अशी कृती व्यवस्थित करत जायचे आणि त्यानंतर निरीक्षणे नोंदवायची आहे. आता निरीक्षणामध्ये पहिलं निरीक्षण बघा. एका बाजूस टेकू आणि दुसऱ्या बाजूस बल अशी स्थिती पहिल्या कृतीत असते. ही पहिल्या प्रकारची तरफ आहे. भारभुजेच्या तुलनेत बलभुजा जसजशी लांब जाते तस तसे कमी बल वापरावे लागते, हे निरीक्षणावरून समजते. ठीक आहे. दुसरं निरीक्षण बघा. दुसऱ्या कृतीत ओपनर घट्ट झाकणावर टेकवले जाते. ओपनरच्या विरुद्ध टोकावर बल लावून आपण ते वर ओढतो, त्यामुळे या कृतीत टेकू एका बाजूला असतो. बल दुसऱ्या बाजूला लावले जाते आणि मध्यभागी भार असतो, म्हणून ही तर्फेचा दुसरा प्रकार आहे. तिसरी रिकामी जागा. ज्यावेळी चिमटा वापरला जातो त्यावेळी बल एका टोकाला आणि भार दुसऱ्या टोकाला असतो. बल मात्र मध्यभागी लावले जाते. ही तिसऱ्या प्रकारची तरफ आहे. आता यावरून अनुमान असं निघालं, तर्फांचे किती प्रकार आहेत ते कशावरून ठरवले जातात, तर उत्तर आहे तर्फांचे 3 प्रकार आहेत. बल, टेकू आणि भार यांच्या स्थितीवरून हे प्रकार अवलंबून आहेत. ठीक आहे. आता त्यानंतर तुम्हाला पुढचा प्रश्न आहे की जे 3 प्रकारचे तरफ आहेत त्यांच्या आकृत्या काढा. तर तुम्हाला सगळ्यांना इथे या व्हिडिओमध्ये त्या आकृत्या दाखवलेल्या आहेत. अशाच प्रकारच्या आकृत्या तुम्हाला तुमच्या प्रयोग वहीमध्ये देखील काढायच्या आहेत. अत्यंत सोप्या आकृत्या आहेत. फक्त तुम्हाला इथं भार, बल आणि टेकू कुठे दिलेला आहे की जे आपण आता निरीक्षणामध्ये नोंदवले त्याचाच उपयोग करून तुम्हाला आकृत्या दाखवायच्या आहेत. तर इथे बघा, आकृती क्रमांक 1 ही तुमच्या तर्फेचा पहिला प्रकार आहे. दुसरी आकृती तर्फेचा दुसरा प्रकार आहे आणि तिसरी आकृती ही तर्फेचा तिसरा प्रकार आहे. सगळ्यांना व्हिडिओमध्ये आकृत्या दिसत असतील, याचप्रमाणे तुम्हाला आकृत्या काढायच्या आहे. खूप सोप्या आकृत्या आहेत. तर एवढं केल्यानंतर आपला प्रयोग क्रमांक 13 देखील संपून जातो. इथे आपण बघितलं तर्फांचे वेगवेगळे प्रकार.
आकृती झालेले आणि अनुमान आणि काही ठिकाणी रिकाम्या जागा देखील आपल्या नोंदवून झालेल्या आहेत. तर अशा प्रकारे 13वा प्रयोग देखील आपला संपलेला आहे. आता आपण या व्हिडिओच्या अगदी शेवटच्या प्रयोगामध्ये म्हणजेच प्रयोग क्रमांक 14 मध्ये जाऊयात. ठीक आहे. आता पुढचा शेवटचा जो प्रयोग आहे तो कोणता आहे, तर 14 नंबरचा जो प्रयोग आहे तो आहे कप्पीचे कार्य. ठीक आहे. सगळ्यांना हे प्रयोग समजले असतील. प्रयोग क्रमांक 13 नंतर आता हा प्रयोग संपल्यानंतर 13वा प्रयोग झाल्यानंतर आपण शेवटच्या प्रयोगामध्ये येतोय आणि तो प्रयोग जो आहे तो म्हणजे कप्पीचे कार्य. आता यासाठी हेतू काय आहे, तर कप्पीचे कार्य कसे चालते हे समजून घ्यायचे. त्याकरता तुम्हाला प्रयोगाची एक आकृती दिसत असेल, याचप्रमाणे आपल्या साहित्याची देखील रचना करायची आहे. आणि ही रचना केल्यानंतर त्यांनी जी कृती सांगितली या कृतीवरून काय काय निरीक्षणे नोंदवली गेली त्याची उत्तरे लिहायचीत. बघा आता पहिला प्रश्न काय, तर कप्पी वापरल्याने वजन उचलण्यास काय फरक पडला, तर उत्तर येतं ताण येत नाही आणि वजन सहज उचलता येते. ठीक आहे. दुसरा प्रश्न, कप्पीच्या वापरात वरच्या दिशेने वजन उचलताना बल कोणत्या बाजूने लावले जाते, तर उत्तर आहे बल हे नेहमी खालच्या दिशेने लावावे लागेल. यावरून अनुमान आपलं असं निघलं आहे, इथे रिकाम्या जागा भरायच्या तुम्हाला, वजन उचलण्यासाठी खाच असलेले चाक आणि दोरी यांच्या रचनेला कप्पी असं म्हणतात. दुसरा प्रश्न आहे कप्पीचा वापर. बघा दुसरा अनुमान काय आहे, कप्पीचा वापर विहिरीतून पाणी काढण्यासाठी, बांधकामामध्ये देखील अवजड वस्तू वर उचलण्यासाठी होत असतो. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये प्रयोग क्रमांक 9 ते प्रयोग क्रमांक 14 यांच्या निरीक्षणांचा आणि अनुमानांचा अभ्यास केला. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबणार आहोत. तत्पूर्वी पुन्हा एकदा एक विनंती, जर तुम्हाला या चॅनलवरचे शैक्षणिक व्हिडिओ आवडत असतील तर नक्की ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या लहान मित्रमैत्रिणींना देखील या व्हिडिओची लिंक शेअर करा. आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबते. धन्यवाद.